दिल्ली स्फोटाबाबतच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. मुंबई 26/11 सारखे हल्ले करण्याचा होता कट. लाल किल्ला, इंडिया गेट, रेल्वे स्थानक, अयोध्येतले राम मंदिरही टार्गेटवर असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंजली दमानी यांची मागणी. अजित पवार पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होऊ शकते, दमानिया यांचा सवाल. पार्थ पवार अमेडिया कंपनीला जमीन व्यवहाराची कल्पना होती. FIR मध्ये नाव नसणं म्हणजे वाचवण्याचा प्रकार, अंजली दमानिया यांचा आरोप. मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, आणखी एकाला अटक. जालना पोलिसांची मोठी कारवाई. दादा गरुड, अमोल खुणेनंतर कांचन साळवीला बीडमधून अटक. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. संबंधितांवर योग्य कारवाई करा, सुळेंची मागणी. रत्नागिरीत महायुतीचं जागा वाटप ठरलं. 2 दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार. मंत्री उदय सामंतांची माहिती. सिंधुदुर्गातही महायुतीत लढण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य. कर्जत जामखेडमध्ये भाजपचा रोहित पवारांना धक्का. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं कमळ. अहिल्यानगरमधील आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर. साताऱ्यात स्वाभिमानीचा रास्ता रोको. ऊस दर जाहीर न केल्यानं जयवंत शुगर कारखान्याविरोधात आंदोलन. कारखान्यात जाणारी ऊसाची वाहतूक रोखली. झी 24 तासच्या बातमीनंतर मुद्रांक विभागाकडून सावध पवित्रा. मुद्रांक व्यवहारांची आता दर महिना तपासणी. अनियमितता आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार.